येथे तवा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालूया। तेल गरम झाले की आता फोडणीसाठी मोहरी घालूया। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालूया। जिरे घालून झाले की कढीपत्ता घालूया। आता येथे मी मोठ्या आकाराचा कांदा येथे अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालत आहे। येथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे। चवीपुरतं मीठ घालूया। मीडियम गॅसवरती सतत हलवत आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे। येथे हलकासा कांदा भाजून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालणार आहोत। येथे मी फक्त लसूण घातलेला आहे, तुम्ही आलंही घालू शकता। आता हा ठेचून घेतलेला लसूण आपण कांद्याबरोबर छान भाजून घेणार आहोत। कांदा आणि लसूण येथे आपला भाजून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हळद घालूया। 1 छोटा चमचा काळा तिखट घालत आहे। गरम मसाला घालायचा आहे आणि येथे कलरसाठी थोडीशी मिरची पावडर घालत आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे छान परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती। अर्धा मिनिटभर परतायचं आहे। परतून झालेला आहे। आता येथे मी मुगाची डाळ घालत आहे। येथे तुम्ही हरभऱ्याची डाळही घालू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी डाळ घालायची आहे ती घालू शकता। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। डाळ व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। वरून कोथिंबीर घालूया। कोथिंबीरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता येथे मी अशा प्रकारे बारीक तुकड्यामध्ये कट केलेलं वांग घालत आहे। येथे मी 3 वांगी घेतलेली आहे। आता हे वांग आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर आपण कमी गॅसवरती हे वांग छान परतून घेणार आहोत। अशा प्रकारे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे। वांग परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया। येथे मी अंदाजे अर्धी ते 1 वाटी पाणी घालत आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस येथे मी कमी ठेवलेला आहे। आता याला एक उकळी आणून घ्यायची आहे फुल गॅसवरती। वांग्याला उकळी आलेली आहे। आता ते पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया। अशा प्रकारे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता आपण या वांग्यावरती झाकण ठेवूया। झाकण ठेवून आपण हे वांगे कमी गॅसवरती 15 मिनिटे शिजवून घेणार आहोत। 10 मिनिट झालेले आहेत। 10 मिनिट झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा थोडंसं वांग हलवून घेऊया। अशा प्रकारे ते वांग आपण हलवून घ्यायचं आहे। वांग इथे आपण हलवून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा 5 मिनिटे आपण हे वांगे शिजवून घेणार आहोत। 5 मिनिट झालेले आहेत। पूर्णपणे 15 मिनिट येथे झालेले आहेत। आता ही वांग्याची भाजी तुम्ही बघू शकता किती छान तरी सुटलेली आहे बघा, आणि कलरही किती छान आलेला आहे बघा। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। ही कोथिंबीर आपण व्यवस्थित वांग्यामध्ये मिक्स करून घेऊया। चमचमीत अशी वांग्याची भाजी इथे आपली तयार झालेली आहे। अशी अगदी सकाळच्या घाईत पटकन बनवता येणारी चमचमीत अशी वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। थँक यू।